चला आपलं तयार झालेलं मस्त क्रश लिंबूचं लोणचं. आणि बघा मस्त आंबट गोड तिखट एकदम तोंडाला चव आणणारं आपलं हे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे. चला आपल्याला लोणचं टाकायचं आहे. त्याच्यासाठी मी 15-20 लिंब घेतलेले आहे. लिंब हे पातळ सालीचे घ्यायचे आपल्याला. आणि बघा आता एका पातेल्यात काढून आणि आता आपल्याला गरम पाणी घ्यायचे आणि ते लिंबामध्ये टाकायचं आपल्याला आणि 10 मिनटासाठी तसंच ठेवायचं आहे गरम पाण्यामध्ये. लिंब म्हणजे थोडेसे नरम होतील ते. आता बघा लिंब पाणी काढून टाकलेले आपण आणि लिंब आता आपल्याला पुसून घ्यायचे, कोरडे करायचे. सगळे लिंब आपल्याला असेच पुसून घ्यायचे, पाणी राहिलं नाही पाहिजे लिंबांना. आणि नंतर मग बा कापून घ्यायचे आपल्याला. अशा 4 फोडी करून घ्यायचे आपल्याला. 2 केल्या तरी पण चालतील कारण आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहे. आणि त्यातल्या बिया पण आपल्याला काढून टाकायच्या आहे. आणि सगळे लिंब कापून झालेले आणि बिया पण काढून झालेल्या आपल्या. सगळ्याच्या बिया काढून घ्यायच्या बघा. हाताने किंवा असं चाकूने चमच्याने काढून घ्यायच्या त्या. आणि आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या लिंबाच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे. आणि प्लस मोडवर आपल्याला ते चालू बंद करायचं आहे. म्हणजे एकदम जास्त बारीक पेस्ट झाली नाही पाहिजे. आणि बघा ते काढून घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे सगळं आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे बघा लिंबाचं क्रश लोणचं. आणि आता ते मोजून घ्यायचं आपल्याला. ते 1 बाऊल भरलं होतं आपण आणि 1.5 वाटी आपण तेवढं गूळ टाकलेला आहे त्याच वाटीने. तुम्ही गोड तुमच्या याच्यावर आहे, तुम्हाला गोड कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता आणि कमी पण 1 वाटी पण टाकू शकता. कारण आपल्याला त्याच्यामध्ये तिखट पण टाकायचं आहे. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे ते. आपण जसं 1 तारी पाक जसं तयार करतो ना, गुळाचा 1 तारी पाक झाला म्हणजे आपल्याला समजायचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आणि गार झाल्यानंतर मग ते घट्ट होतं तयार.